हाय. तर आता आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता आणि उपवास देखील होता आज. तर आज काय पूजा वगैरे मांडायची नव्हती, त्यामुळे मी खूप दिवसभर रिलॅक्स होते. आज नुसता स्वयंपाक होता, त्यामुळे आज देवपूजा पण नव्हती, सुट्टी होती देवपूजा करायला. आणि मग आता निवांतच होते, दिवसभर कामं वगैरे आवरून घेतली. सकाळी पण झाडू मारला होता, खरं सकाळी आणि संध्याकाळी मी 2 वेळेस झाडू मारते. आणि आज निवांतच होतं माझं दिवसभर, काही एवढं काम नव्हतं. झोप वगैरे काढली दुपारी आणि 4 वाजता मुलगीला वगैरे शाळेतून घेऊन आले. आणि त्यानंतर म्हणलं तर चला घर वगैरे अजून झाडावं, म्हणजे जरा फ्रेश वाटते 4 वाजता. कसं आहे, घर झाडल्याशिवाय क्लीन केल्याशिवाय ना छान दिसत नाही. जिकडं तिकडं राडा, नुसतं घर जरी झाडलं थोडं आवरलं ना तरी मस्त वाटतं. आणि असंच घर झाडत झाडत एक कविता सुचली मला. जे घर हौसाने बांधले जाते त्याला हौस असे म्हणतात. ज्या घरामध्ये होम हवन चालतात त्याला होम असे म्हणतात. ज्या घरामध्ये हवा खेळती राहते त्याला हवेली असे म्हणतात. ज्या घरांच्या भिंतींना कान असतात त्याला मकान असे म्हणतात. ज्या घरामध्ये माणसाचं हाल होतात त्याला महाल असे म्हणतात. ज्या घराचे हप्ते फेडून फेडून मालकाचं अगदी दिवाळं निघतं त्याला फ्लॅट असे म्हणतात. आणि ज्या घरामध्ये सुखाने झोप लागते त्याला गरिबाची झोपडी असे म्हणतात. काय सोपी आहे ना सुखाची व्याख्या. घर किती मोठं असलं हे महत्त्वाचं नाही, त्या घराच्या मालकाला झोप आहे की नाही हे फार महत्त्वाचं असतं. त्या घरामध्ये त्याला सुख समाधान आहे का हे देखील खूप महत्त्वाचं असतो. नाहीतर नुसतंच आपलं काय, इकडं हप्ते भरा आणि इकडे घराचं कर्ज फेडा. आणि घरात घर तर माणसांनी भरलेलं हवंच. घरात माणसं तर हवीच, त्याशिवाय सुद्धा घर चांगलं दिसत नाही. आणि खरं शोभतही नाही, म्हणजे घरामध्ये माणसं तर हवीच. घर माणसांनी भरलेलं हवं, त्यामुळं खूप छान वाटते घरामध्ये सगळीजणं असल्यानंतर. पण करणार काय, आमच्या तर घरात आम्ही 3घेजणच आहेत, त्यामुळं एकजण कामाला एकजण शाळेला आणि मी घरी असते. माझंच राज्य असतं घरी. चलो बाय.